पहिल्या फेरीतील दुसरी लढत आपल्याला पाहायला मिळते. पॅन्थर्स वर्सेस विजू 11. गोलंदाजी मार्कवरती सुनील सज्ज झालाय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये कुणाल आणि अमोल. पहिलाच बॉल उडवला समोरच्या दिशेने. बेगीन बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार हिट षटकार. काय फटका लगावला कुणालना. पहिल्याच बॉल वरती आक्रमणाला केली आहे सुरुवात. सुनील वरती हल्ला चढवलाय. पंचांचा इशारा लेग बाईच्या माध्यमातून एकदा बाली एका धाब्याने धावफलक पुढे जाईल. 9 या आकड्यावरती. एकच धाव आली या बॉलवरती. लेग बाईचा इशारा पंचांकडनं आलाय. धावफलकावरती टोटल 17. दुसरे षटक मार्गस्थावरती. गोलंदाजी मार्कवरती महेश आलाय. यावेळेस उडवला बॉल. बेगीट अमोलच्या बॉलमधनं दमदार आणि जानदार फटका. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. आडवा बॅटनं पुन्हा एकदा लॉक करण्याचा प्रयत्न. अलॉन दी कार्पेट चेंडू ट्रॅव्हल करतो. डीप मधनं फिल्डर येत आहे. डल्लूला आपण पाहतोय आणि इथे 2 धावा कंप्लीट. 2 धावफलक पुढे जाईल. 25-25 या आकड्यावरती. चांगला चेंडू. डॉट बॉल आलाय. अजून एक डॉट बॉल. बॅटची कडा विकेटच्या मागे. षटकारानंतर काय कमबॅक केलं गोलंदाज महेशनं. सलगचा 3रा डॉट बॉल आपण पाहतोय. धावफलकावरती टोटल 25-25. अजून एक चांगला चेंडू. मॅथ्यू कडे हा बॉल ट्रॅव्हल करतोय. एकच धाव आली या बॉलवरती. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती टोटल 26-26.
याच दरम्यान आपण बघू शकाल आमचे मान्यवर पप्पू काळे यांचा शुभागमन हे आपलं या स्पर्धेमध्ये जय बोले चषकामध्ये सहर्ष सहर्ष स्वागत. सुमित आला गोलंदाजी मार्कवरती तिसऱ्या षटकामध्ये. चांगला बॉल पडल्यानंतर डीप राहिला, व्यवस्थित बॅट वरती आला नाही. एकच धाव येते. एका धाब्याने धावफलक पुढे जाईल. 27-27 या आकड्यावरती. चांगला बॉल, अप्रतिम चेंडू. पंचांचा इशारा लेग बाईटच्या माध्यमातून एकदा वाली आहे. धावफलक 1 न पुढे जाईल 28 या आकड्यावरती. खोलबट टप्प्याचा बॉल, अप्रतिम चेंडू, अलंदी कार्पेट बॉल अडलाय. एकच धाव. सुरुवातीला चांगली फलंदाजी केली, मात्र आता थोडस शांत ठेवलं जाते विजू 11 कडनं. धावफलकावरती टोटल 29-29. इथे दिशा बघावी लागेल. दिशा कराव्या. पंतांचे दोन्ही आज समांतर हवेमध्ये आपण पाहतोय. अवांतर धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड होईल. धावफलकावरती टोटल 30. अजून एक खराब चेंडू, वाईड बॉल. सलगचा दुसरा अतिरिक्त चेंडू फेकला सुमितनं. सलगचा तिसरा अतिरिक्त चेंडू फेकलाय. खराब गोलंदाजी. या आधीचे 3 बॉल त्यानं सुरेख फेकले, मात्र आता 3 चेंडू त्यानं खराब फेकलेत. यावेळी चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू, डॉट बॉल. कमबॅक केला आता यावेळी सुमितनं. चांगला चेंडू, एकच धाव आली आहे. लेग बाईटचा इशारा पंचांकडनं आलाय. धावफलकावरती टोटल 33. चला यापुढील मॅच असेल आडव्या बॅटनं लॉक केला. एकदा तर कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न सुरू झाला. डायरेक्ट फेकी ॲक्युरेट आपण पाहतोय विजूकडनं. अप्रतिम फेकी मात्र 2 धावा रोखू शकत नाहीयेत. 3 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती टोटल 35-35.
तर चला यापुढील मॅच असेल जय भोले मॅगी 11 वर्सेस ऑर्डनर्स. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचा. अनंत वाघ उर्फ मॅगी यांचं शुभ आगमन आपल्या या स्पर्धेमध्ये. सहर्ष सहर्ष स्वागत. जय भोले मॅगी 11 चे कॅप्टन आहेत अनंत वाघ उर्फ मॅगी यांचं आगमन आपण बघू शकाल. चला ऑर्डनर्स टीमचा कॅप्टन आपण टॉस साठी या. चला नानू आपण टॉस साठी यायचंय. ऑर्डनर्स 11 टीम आपण आपला कॅप्टन लगेच टॉस साठी पाठवा. चौथे षटक मार्गस्थावरती या गोलंदाजी मार्क वरती राजू आलाय. पहिला चेंडू पडल्यानंतर डीप राहिला. अप्रतिम चेंडू डॉट बॉल. चांगली गोलंदाजी होती. सुरुवातीला धावा भरपूर आल्या त्यानंतर मात्र पूर्णपणे धावांवरती रोख लावलं जात आहे. विजू 11 या टीमच्या गोलंदाजांच्या माध्यमातून खूप चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. यावेळी सोडवला बॉल पुल केलाय. डीप मधनं फिल्डर येत आहेत. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. झेलची संधी होती. नो मॅन्स लँड मध्ये हा चेंडू पडला आणि इथे चौकार आला. बऱ्याच कालावधीनंतर हा मोठा फटका आपण पाहतोय. पॅन्थर्स प्रथम फलंदाजी करतोय. नाणेफेकी जिंकली आणि बॅटिंग करण्याचा डिसिजन. पहिल्या ओव्हर मध्ये 17 धावा एकवटल्या. त्यानंतर मात्र पूर्णपणे धावांवरती रोख लावलाय विजू 11च्या सर्वच गोलंदाजांना. महेशच्या पहिल्या बॉलवरती षटकार आला. त्यानंतर त्यानं 4 चेंडू डॉट फेकले. त्यानंतर सुमितनं सुद्धा खूप चांगली गोलंदाजी केली आणि आता मात्र राजूच्या खांद्यावरती जिम्मेदारी सोपवली आहे. पहिला चेंडू सुरेख फेकला. दुसऱ्या बॉलवरती चौकार आलाय. उर्वरित शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. कितपर्यंत टोटल याच दरम्यान आपण बघू शकाल इथे उपस्थित मलंगटचा टायगर मनीष कोलेकर यांचा शुभ आगमन आणि त्यांच्या स्वागतासाठी हा पहिला धमाका. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. मनीष कोलेकर उर्फ पांड्या यांचं शुभ आगमन या आपल्या जय भोले चषकामध्ये. सहर्ष सहर्ष स्वागत. आता धावगतीला आकाराला दापलकावरती टोटल 45-45. राजू वरती इथनं हल्ले चढवले जात आहेत. 3 चेंडू मध्ये 10 धावा त्यानं खर्च केल्यात. यावेळेस पुन्हा एकदा रनर मध्ये आलाय. बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार षटकार. यावेळेस आपण पुल केलाय. बॉल हवेमध्ये डीप मधनं फिल्डर येत आहे सुमित. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न सुरू केलाय आणि इथे 3 धावा कंप्लीट. चौथीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज इथे बाद होतोय. दापलकावरती टोटल 51. दापलकावरती टोटल 54 54 धावा. यावेळेस चांगला चेंडू. फलंदाज बाद. शेवटच्या बॉलवरती विकेट कॅरी केली राजूनं. एका सत्राचा खेळ संपला. दापलकावरती टोटल 54 54 धावा
आणि उत्तरार्धामध्ये मॅच जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 55 विजू 11 या टीमला. चला ऑर्डनर्स आपण टॉससाठी या. चला ऑर्डनर्स 11 कॅप्टन आहे आपण. नानू टॉस साठी या. टॉस करून घ्या. पांडे या आपण टॉस साठी. पांडे आपलं जय बोली चषकामध्ये सहर्ष स्वागत आहे आपण व्यासपीठामध्ये.
चला पॅन्थर्स लगेचच आपण फिल्डिंग सजून घ्यायचे, जास्त वेल करू नका. यापुढील मॅच जय बोले मॅगी 11 वर्सेस ऑर्डनन्स 11. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी लगेचच या. पहिलाच बॉल उडवलाय सूर्यकांतच्या बॅट मधनं, दमदार हिट, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, बिग षटकार. पहिले षटक मार्गस्थावरती शिवाला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. पहिल्याच बॉलवरती हल्ला चढवला सूर्यकांतनं, षटकार टोकलाय. यावेळेस चांगला चेंडू, एक धावाली एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल 7 या आकड्यावरती. 55 धावेचा पाठलाग करायचा. उत्तरार्धाला सुरुवात झाली आणि पहिल्याच बॉलवरती षटकार टोकलाय सूर्यकांतनं. यापुढील मॅचचा टॉस जय बोले मॅगी 11 वर्सेस ऑर्डनन्स 11 या दोन टीम्स मध्ये टॉस केला जातोय. एका बाजूला अनंत वाघ उर्फ मॅगीला आपण पाहतोय. टॉस जिंकला यावेळेस चांगला चेंडू, डॉट बॉल, अप्रतिम चेंडू फेकी शिवाच्या माध्यमातून आपण पाहतोय. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर होता, त्याच्यावरती हल्ला चढवला. त्यानंतर मात्र लेंथ मध्ये परिवर्तन आपण पाहतोय. ओव्हरपिच चेंडू फेकले जात आहेत. यॉर्कलेनचा वापर सातत्याने केला जातोय. अजून एक चांगला बॉल, ओव्हरपिच. यावेळेस चेंडूची पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप, उजव्या एसटी वरती या चेंडूची पिचिंग आपण पाहिली. डॉट बॉल आलाय. अजून एक चांगला बॉल, अप्रतिम गोलंदाजी होती. लेग बाईचा इशारा आला पंचांचा. धापलकावरती टोटल 8, 55 धावेचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या बॉलवरती षटकार आला, मात्र त्यानंतर काय कमबॅक केलं शिवानं. अप्रतिम गोलंदाजी होती. आणखीन एक चांगला बॉल, एका षटकाचा खेळ संपलाय. धापलकावरती टोटल फक्त आणि फक्त 8. दुसरे षटक मार्गस्थावरती गोलंदाजी मार्कवरती राजू आलाय. राजूचा वापर केलाय. षटकामध्ये आदर्शला आपण पाहतोय. डेड बॉलचा इशारा आला पंचांकडनं.
यावेळी सुडावला समोरच्या दिशेनं बिग हिट. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार फटका षटकार. धापलकावरती टोटल 14. पहिल्याच बॉल वरती षटकार आलाय. आदर्शनं इतर मात्र आक्रमणाला सुरुवात केली आहे. चांगला बॉल बॉडी वरती आलाय. एकच धाव आली या बॉल वरती. एकापेक्षा जास्त नाहीये. दापलकावरती टोटल 15. यावेळी चांगला फटका दिशा दिली आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदारी चौकार. दापलकावरती टोटल 19. यावेळी चांगला चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आला. एकच धाव आली या बॉल वरती. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 20 या आकड्यावरती चांगली फलंदाजी होती. या ओव्हर मध्ये राजू वरती हल्ले चढवले जात आहेत. चांगला चेंडू. अप्रतिम चेंडू. डॉट बॉल. 13 चेंडू जिंकण्यासाठी 35 धावेची गरज आहे. इथनं मोठा फटका येणं गरजेचं असेल. आणखीन एक डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती टोटल फक्त आणि फक्त 20. येणारे चेंडू 12 आणि जिंकण्यासाठी 35 धावेची गरज. यापुढील मॅचचा टॉस जिंकलाय जय बोले मॅगी 11 या टीमनं आणि टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा डिसिजन स्वीकारलाय. आमंत्रित केलं बॅटिंग साठी ऑनर्स 11 टीमला. यावेळेस लेग लान्स केला या बॉलला. एकच धाव आली या बॉल वरती. एकापेक्षा जास्त नाहीये. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 21 या आकड्यावरती अजूनही 11 चेंडू जिंकण्यासाठी 34 धावेची गरज. फुलरलेनचा हा बॉल उडवला समोरच्या दिशेला. बिग हिट. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार.
10 चेंडू जिंकण्यासाठी 28 धावेची गरज. अमोल वरती इथनं हल्ला चढवला, खराब चेंडू होता, फुलर लेनचा पुरेपूर फायदा. बॅट्समन आदर्शनं घेतलाय, ठोकलाय षटकार. आता 10 मध्ये 28 धावा बनवायच्या आहेत. गोलंदाज तयार अमोल. यावेळेस चांगला चेंडू यॉर्कलेनचा वापर केलाय. लेग बायचा इशारा पंचांकडनं आलाय. अतिरिक्त धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड होते. धापलकावरती टोटल 28. 28 9 चेंडू जिंकण्यासाठी 27 धावेची गरज. यावेळेस सोडवला, बिगिट जरूर केलाय. डीप मध्ये फिल्डर येत आहेत. बॉलची अडवणूक झाली आहे आणि इथे 4 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. बॉल हरवलाय आउटफील्ड मध्ये. 4 धावा येत आहेत. या बॉल वरती 4 न धावफलक पुढे जाईल. धापलकावरती टोटल 32. पांडे यांचं शुभागमन या व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. रियाज दरम्यान आपण बघू शकाल आशिष सर यांचं शुभागमन. या पण कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपल्या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. इथे चांगला फटका कव्हर्स मध्ये. हा चेंडू टोळवलाय. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. फक्त 2 वरती समाधान मानावं लागेल. धावफलक 2 ने पुढे जाईल. 34-34 या आकड्यावरती. 7 चेंडू 21 धावेची गरज. यावेळेस बॉल हवेत. 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. तिसरीचा प्रयत्न सुरू केलाय आणि तिसरीचा प्रयत्न 3 धावा कंप्लीट. 6 चेंडू जिंकण्यासाठी आता 18 धावेची गरज. चौथे षटक मार्गस्थावरती. गोलंदाजी मार्कवरती कोणाला आलाय. 6 चेंडू 18 धावेची गरज. सामना अतिशय रंगतदार आपल्याला पाहायला मिळतो. 6 बॉल मध्ये 3 षटकार इथनं ठोकावे लागतील सूर्यकांतला. सलामीची जोडी अद्यापही मैदानावरती आपण पाहतोय.
सूर्यकांतकडनं अपेक्षा आहेत विजू 11 या टीमला. 6 बॉल आणि 18 धावेची गरज. यावेळी सर्व बाटला लॉक केला डीप मध्ये फिल्डर त्याच्या डोक्यावरनं चेंडू फ्लाय झालाय. एका टप्प्यावरती जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. आता 5 चेंडू जिंकण्यासाठी 14 धावेची गरज. पहिल्याच बॉल वरती चौकार आलाय. यावेळेस चेंडू पडल्यानंतर डीप राहिला आडव्या बाटनं त्याला लॉक केला. डीप मधनं फिल्डर येत आहेत. दुसरी धावेचा प्रयत्न सुरू झालाय आणि इथे 2 धावा कंप्लीट. 4 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावेची गरज. 4 मध्ये 2 मोठे फटके इथनं जर आले तर मॅच वरती वर्चस्व गाजवेल विजू 11. 4 चेंडू 12 धावेची गरज. अतिशय रंगतदार सामना आपण पाहतोय. स्पर्धेचा आजचं दुसऱ्या दिवसामध्ये पहिल्या फेरीतील दुसरी मॅच आपण पाहतोय. इथे रनअप मध्ये अडथळा. बॅटची कडा विकेटच्या मागे बॅक साइडला फर्स्ट स्लिपला बॉल अडवलाय. एकच धाव. एकापेक्षा जास्त नाहीये. 3 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावेची गरज. समोरच्या दिशेला फटका बॉलर्स बॅक ड्राईव्ह. एकच धाव आली या बॉल वरती. खूप सारी मेहनत फिल्डर कडनं आपण पाहतोय. 2 चेंडू 10 धावेची गरज. इथनं मात्र दसका दम दाखवावा लागेल. सूर्यकांत ऑन स्ट्राईक. यावेळेस उडवला बॉल बिग हिट. सामन्यामध्ये जिवंत विजू 11. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. 1 चेंडू आता जिंकण्यासाठी 4 धावेची गरज. अतिशय रोमांचक सामना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. विजू 11 वर्सेस पॅन्थर. 1 बॉल आणि जिंकण्यासाठी 4 धावेची गरज. एक चेंडू जिंकण्यासाठी 4 धावेची गरज. सिली मिड ऑफला एक फिल्डर तैनात केला गेलाय. बघा सिली मिड ऑफला आपण कोणत्या प्रकारे हालचाल तिथे करू शकत नाहीये याची नोंद घ्या. 1 चेंडू 4 धावेची गरज. फुलटॉस बॉल उडवला समोरच्या दिशेला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार हिट. षटकार. मॅच विनिंग नॉक सूर्यकांतच्या बॅटमधनं.
काय बॅटिंग केली आहे मैदानाच्या आतमध्ये. पॅन्थर्सच्या आतामधून हा सामना हिसकावून घेतलाय. 2 चेंडूमध्ये 10 धाब्याची गरज असताना 2 मोठे फटके आले सूर्यकांतच्या बॅटमधनं. दमदार फलंदाजी आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट सूर्यकांत. भाऊ पाटील यांचे शुभ हस्ते या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट. 2 बॉल मध्ये 10 धाब्याची गरज असताना 2 षटकार त्यानं मारले आणि आपल्या संघाला विजय करून दिला. मॅन ऑफ द मॅच सूर्यकांत ठरतो या मॅचचा. लगेचच सन्मान इथे पूर्ण केले जातील. लगेचच सन्मान आशिष भोईर यांना विनंती करतो या आपला शुभ सन्मान. तदनंतर सूर्यकांत यांचा शुभ सन्मान आपण बघू शकाल भाऊ पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातो. तदनंतर आशिष भोईर आपण आपला सुद्धा शुभ सन्मान इथे केला जाईल. भाऊ पाटील यांच्या शुभ हस्ते आशिष भोईर यांचा शुभ सन्मान. अतिथी देवो भव ही भारताची संस्कृती आणि संस्कृती आयोजकांच्या माध्यमातून जपली जाते.